नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण या तासिकेमध्ये तिसरा प्रकार शिकूया, भरतीविषयक पुस्तिका। हा जो तिसरा प्रकार आपण शिकणार आहोत, हा आपण तिसरा प्रकार आहे व्यावसायिक संदेशवहनाचा प्रकार। आपण याच्या आधीच्या 2 तासिकेमध्ये व्यावसायिक संदेशवहनाचे प्रकार शिकत आलेले आहोत। त्याच्यापैकी 2 प्रकार शिकलेले आहोत आणि हा तिसरा प्रकार आपण शिकणार आहोत, भरतीविषयक पुस्तिका, प्लेसमेंट ब्रोचर्स। तर बघा, भरतीविषयक पुस्तिकेचा काय फायदा होतो आहे व्यवसाय मंडळाला, प्रमंडळाला। व्यापारी संस्थेने दर्जेदार वस्तू रास्त किमतीत नियमित बाजारपेठेत पुरवठा केल्यास संस्थेच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठेतून जास्त मागणी येत असते। जर व्यावसायिकाने, व्यापारी संस्थेने उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू, दर्जेदार वस्तू जर कमी किमतीत बाजारपेठेत पुरवठा केला किंवा बाजारपेठेत विकला, तर त्याचा संस्थेच्या उत्पादनावर अनुकूल परिणाम होईल आणि संस्थेच्या उत्पादित जो वस्तूंना बाजारपेठेतून जी काही मागणी आहे त्या मागणीचं प्रमाण वाढेल आणि त्यांच्या उत्पादकतेत वाढ होईल। मागणीत वाढ झाल्याने संस्थेच उत्पादनात वाढ करावी लागते। उत्पादनात वाढ करण्यासाठी संस्थेच विस्तार करण्याची गरज भासते। संस्थेकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्री अपुरी वाटू लागते। कार्याचा व्याप वाढल्याने नवीन कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होते। जर व्यापाऱ्यांनी किंवा व्यावसायिकांनी दर्जेदार वस्तू निर्मिती करण्यासाठी जर चांगल्या वस्तूच्या कच्च्या मालाची मागणी केली, तर त्या कच्च्या मालाची सुद्धा मागणी वाढते आणि जो उत्पादक दर्जेदार आणि उत्कृष्ट दर्जाची जो वस्तू करतो आहे आणि तो कमीत कमी किमतीत बाजारपेठेत उपलब्ध करून देतो आहे, तर ग्राहकांच्या संख्येच्या म्हणजे ग्राहकांची संख्या वाढते आणि ग्राहकांची संख्या वाढली तर व्यावसायिकाला उत्पादन जास्त होतो, व्यावसायिकाला नफा जास्त होतो आहे। आणि जर दर्जेदार वस्तू बाजारपेठेत उपलब्ध करून दिला आणि त्या वस्तूची जर बाजारपेठेत जास्तीत जास्त प्रमाणात मागणी असेल, तर त्याला म्हणजेच व्यावसायिकाला कर्मचाऱ्यांची गरजसुद्धा भासतो आहे आणि मजुरांची गरजसुद्धा भासतो आहे। संस्थेकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्री ह्या त्यांना अपुऱ्या वाटू लागतात, कारण की संस्थेकडे माल किंवा वस्तू ह्या शिल्लक राहत नाही, त्या बाजारपेठेत विकून जातात। जर कोणत्याही व्यावसायिकाने दर्जेदार आणि उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू कमीत कमी किमतीत उपलब्ध केल्या आणि कमीत कमी किमतीत विकल्या, तर त्याच्याकडे माल शिल्लक राहणार नाही, ग्राहकांची संख्या वाढेल, त्याच्या उत्पन्नात वाढ होईल आणि म्हणून त्याला ज्या काही वस्तू लागतात त्या अपुऱ्या, संपलेल्या अशा वाटतात। कार्याचा व्याप वाढल्याने नवीन कर्मचाऱ्याची सुद्धा त्यांना गरज निर्माण होते। प्रमंडळामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी कर्मचाऱ्यांची या भरतीची प्रक्रिया राबवावी लागते। भरतीच्या प्रक्रियेद्वारा योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवडसुद्धा केली जाते। प्रमंडळात उपलब्ध असलेल्या जागेकरिता योग्य उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या प्रक्रियेला भरती असे म्हणतात। रिक्रुटमेंट, भरती। प्रमंडळात उपलब्ध असलेल्या जागेकरिता म्हणजेच प्रमंडळात जर एखादी जागा खाली असेल आणि त्या जागेकरिता योग्य उमेदवाराने जर अर्ज केला असेल, तर त्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेला भरती असे म्हणतात। भारतातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी स्वतःची भरती विषयक पुस्तिका प्रकाशित करतात। जे काही भारतात अनेक व्यापारी आहेत, अनेक उद्योगपती आहेत, अनेक उद्योग आहेत, त्यांना जर कर्मचाऱ्यांची गरज पडत असेल आणि कर्मचाऱ्यांची भरती करायची असेल, तर अशा संदर्भातली माहिती ती जी काही संबंधित पुस्तिका असतो आहे, भरतीविषयक पुस्तिका, त्या भरतीविषयक पुस्तिकेमध्ये ते संपूर्ण माहिती प्रकाशित करत असतात। या पुस्तिकेत भरतीसंबंधीची सविस्तर माहिती, जसे की भरतीची प्रक्रिया, त्याचे टप्पे, आवश्यक पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता, किती जागा रिक्त आहेत, कशा प्रकारे प्रशिक्षण दिला जाईल, केव्हा प्रशिक्षण दिला जाईल, अनुभव इत्यादीबद्दलची माहिती त्या भरती प्रक्रियेच्या पुस्तिकेमध्ये प्रकाशित केली जाते। आणि त्या भरतीविषयक पुस्तिकेत जी काही आपण माहिती प्रकाशित करतो आहे
ती योग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचतो आणि तो त्याचप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे तो त्या पदासाठी अर्ज करतो आहे. भरतीविषयक पुस्तिकेत फक्त रिक्त जागांबद्दलच माहिती प्रकाशित केली जाते असे नाही, तर या पुस्तिकेत संस्थेकडे उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण सुविधा, कार्यक्षमतेत विकास कार्यक्रम, निवृत्त कर्मचाऱ्यांबद्दलची माहिती, यांच्या संस्थेबद्दलचे मनोमत इत्यादीचा सुद्धा या पुस्तिकेत समावेश होतो. जी काही व्यापारी माहिती पुस्तिका, भरतीविषयक पुस्तिका प्रकाशित करतात, तर त्या पुस्तिकेमध्ये फक्त रिक्त जागांबद्दलच माहिती प्रकाशित केली जात नाही, तर अनेक कामाबद्दल, अनेक कार्याबद्दल किंवा संस्थेकडे जे काही उपलब्ध आहे, जसं की प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षण सुविधा, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा वापर करावा इत्यादीबद्दलची संपूर्ण माहिती तो व्यावसायिक, तो कारखानदार त्या भरतीविषयक पुस्तिकेमध्ये प्रकाशित करत असतो आहे. आता बघूया आपण विद्यार्थ्यांना, एक मिनिट, भरतीविषयक पुस्तिकेचे वैशिष्ट्ये. भरतीविषयक पुस्तिकेचे काही वैशिष्ट्य आहेत ते बघा, की आपल्याला जर किंवा एखाद्या उद्योजकाला, व्यापाराला जर एखादी भरती प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर त्याचे काय वैशिष्ट्य आहेत. पहिला वैशिष्ट्य आहे, योग्य उमेदवाराला अर्ज करण्यास प्रवृत्त करणे. भरतीविषयक पुस्तक प्रकाशित केल्याने कंपनीत रिक्त जागांबद्दलची माहिती संबंधितांना मिळते, त्यामुळे त्या रिक्त जागेसाठी योग्य उमेदवार अर्ज करण्यासाठी प्रवृत्त होतो. जर एखाद्या व्यवसायात, एखाद्या कारखान्यात, एखाद्या पदासाठी जर रिक्त जागा असेल तर त्या रिक्त जागाबद्दलची आपण माहिती त्या भरतीविषयक पुस्तिकेमध्ये आपण प्रकाशित करतो. आणि भरतीविषयक पुस्तिकेमध्ये जर ती आपण माहिती प्रकाशित करतो आहे तर ती माहिती किंवा ती पुस्तिका योग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचतो आहे आणि तो योग्य कर्मचारी त्या पदासाठी अर्हताधारक असतो आहे, अनुभवी असतो आहे आणि म्हणून तो उमेदवार त्या पदासाठी अर्ज करतो आहे आणि तो त्याला अर्ज करण्यास आपल्याला म्हणजेच कंपनीला प्रवृत्त करावा लागतो, कारण की तो त्या पदासाठी लायबल आहे. त्या पदासाठी त्याच्याकडे पूर्ण शैक्षणिक धोरण आहेत, अनुभव आहेत, इत्यादी सर्व प्रकारची त्याच्याकडे अनुभव असल्यामुळे त्याला प्रवृत्त करावा लागतो आणि तो स्वतःच प्रवृत्त होतो आहे. दुसरा आहे रिक्त जागेबद्दल माहिती. रिक्त जागेबद्दल माहिती, या पुस्तिका संस्थेत रिक्त असलेल्या जागेबद्दल माहिती दिलेली असते. त्याचप्रमाणे या जागेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव इत्यादीबद्दलसुद्धा माहिती प्रकाशित केली जाते. जी काही आपण भरतीविषयक पुस्तिका प्रकाशित करतो तर त्या भरतीविषयक पुस्तिकेमध्ये एखादी जागा खाली असेल, एखादा पद खाली असेल तर त्या पदाकरिता कोणती शैक्षणिक पात्रता लागतो आहे, म्हणजे किती शिक्षण लागतो आहे, किती अनुभव लागतो आहे, कोणत्या कामाचा अनुभव लागतो आहे, या सर्व संबंधी माहिती आपण त्या पुस्तिकेत प्रकाशित करतो आहे. नंतर आहे अर्ज करण्याची व नियुक्तीची कार्यपद्धती. या पुस्तिकेत म्हणजेच भरतीविषयक पुस्तिकेत उमेदवारांना रिक्त जागेसाठी अर्ज कसा करावा, अर्ज कुठे करावा, कुठे पाठवावा, गरज भासल्यास लेखी परीक्षेची तारीख, मुलाखतीची तारीख, नियुक्तीचे स्वरूप व कालावधी, प्रशिक्षण कालावधी, वेतन व मानधन इत्यादीबद्दल माहिती दिली जाते. अर्ज करण्याची व नियुक्तीची पद्धती जी काही असतो आहे व्यावसायिकांची, तर ती सगळी पद्धती त्या भरतीविषयक पुस्तिकेमध्ये प्रकाशित करावा लागतो आहे. जसे की कर्मचाऱ्यांनी अर्ज किंवा उमेदवारांनी अर्ज कसा करावा, कुठे पाठवावा, कुठे करायचा, म्हणजे जर गरज भासल्यास त्या भरतीविषयक पुस्तिकेमध्ये त्या परीक्षेची तारीख, मुलाखतीची तारीख, नियुक्तीचा काय स्वरूप आहे, तात्पुरता आहे की कायम आहे, त्या पदाचा काय कालावधी आहे, नियमित आहे की फक्त तात्पुरता आहे, प्रशिक्षणाचा कालावधी म्हणजे किती कालावधी राहणार आहे प्रशिक्षणाच्या इत्यादी संदर्भात, जसं की वेतन आहे, मानधन आहे इत्यादी संदर्भात सर्व प्रकारची माहिती आपल्याला त्या भरतीविषयक पुस्तिकेमध्ये प्रकाशित करावी लागते. नंतर आहे निवृत्त कर्मचाऱ्यांचे मनोगत. निवृत्त कर्मचाऱ्यांचे मनोगत, कंपनीतून किंवा संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे संस्थेविषयीचे मनोगत याचासुद्धा समावेश या पुस्तिकेत केला जातो. म्हणजेच एखाद्या कंपनीत, एखाद्या व्यवसायात जे काही कर्मचारी काम करत आहेत आणि जर ते काम करता निवृत्त झाले, त्यांचा कालावधी संपला, तर त्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे त्या व्यवसायासंदर्भात काय महत्त्व आहे, काय मत आहे,
हे सुद्धा त्या भरतीविषयक पुस्तिकेमध्ये सुद्धा प्रकाशित करावा लागतो आहे. नंतर आहे 5वा मुद्दा, सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्यांचे योगदान. सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्यांचे योगदान. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल माहिती. संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्यांचे योगदान व त्यांचे मनोगत याचासुद्धा समावेश या पुस्तिकेत असतो आहे. जर त्या कंपनीत, त्या व्यवसायात एक चांगला कर्मचारी असेल, उत्कृष्ट कर्मचारी असेल, चांगल्या पद्धतीने काम करणारा असेल, तर त्यांचे मनोगतसुद्धा त्या पुस्तिकेत, भरतीविषयक पुस्तिकेत आपल्याला प्रकाशित करावा लागतो. नंतर आहे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे बदली झाल्यास किंवा त्यांची बढती झाल्यास त्याबद्दल त्यांचे केलेले सत्कार व अभिनंदनपर लेख व छायाचित्रे या पुस्तिकेत प्रकाशित केले जातात. कर्मचाऱ्यांचे अभिनंदन म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याला उत्कृष्ट कामासंदर्भात जे काही आपण बक्षिसे देतो, त्यांना बढती बदली देतो आहे, त्यांचा सत्कार करतो आहे, त्यांचं अभिनंदन करतो आहे, किंवा त्यांचा एखादा आपण चांगल्या प्रकारे लेख लिहितो आहे, किंवा एखादी फोटो म्हणजे छायाचित्रे त्या पुस्तिकेमध्ये प्रकाशित करणे खूप आवश्यक आहे. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, नंतरचा पॉईंट आहे भरती विषयक पुस्तिकेचे फायदे. जसे आपण भरती विषयक पुस्तिकेचे वैशिष्ट्ये शिकलेले आहोत, तसं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भरती विषयक पुस्तिकेचे फायदे शिकूया. की भरती विषयक पुस्तिकेचे काय व्यवसायाला फायदे होतात आणि काय कर्मचाऱ्याला, उमेदवाराला, कामगारांना फायदे होतात. पहिला फायदा आहे योग्य उमेदवारांची व्याप्ती. कंपनीला रिक्त जागेसाठी हव्या असलेल्या योग्य व कुशल उमेदवारांची प्राप्ती करण्यास या पुस्तिकेची मदत होते. जर एखाद्या व्यवसायात एखादा पद रिक्त झालेला असेल आणि आपण त्या पदासंदर्भात एखादी जाहिरात काढलो आहे किंवा माहिती प्रकाशित केलो आहे, तर ती माहिती आपण भरतीविषयक पुस्तिकेत प्रकाशित करतो आहे. तर त्या भरतीविषयक पुस्तिकेत जर आपण माहिती प्रकाशित करू, तर त्या पदासाठी योग्य कर्मचाऱ्यांची, कुशल कर्मचाऱ्यांची, योग्य उमेदवारांची आपल्याला निवड करण्यास मदत होते. तशी त्याचा फायदा होतो आहे. नंतर आहे जबाबदारीची जाणीव. दुसरा मुद्दा आहे जबाबदारीची जाणीव. या पुस्तिकेत म्हणजेच भरतीविषयक पुस्तिकेत रिक्त जागेंचे कंपनीतील स्थान, त्यांचे महत्त्व, त्यांचे कर्तव्य, त्यांचे उत्तरदायित्व इत्यादीबद्दलची माहिती या पुस्तिकेत प्रकाशित झाल्याने उमेदवारांना जबाबदारीची जाणीव असते. त्यामुळे अशी जबाबदारी पूर्ण न करू शकणाऱ्या उमेदवारांपैकी अशा पदांसाठी अर्ज करत नाही. जर जबाबदारीची जाणीव. भरतीविषयक पुस्तिकेमध्ये आपण रिक्त जागेसंदर्भात तर माहिती प्रकाशित करत असतो, पण त्या जागेसंदर्भात त्या कंपनीत काय स्थान आहे, त्याचे काय महत्त्व आहे, त्याचे काय कर्तव्य आहे, त्याचे काय उत्तरदायित्व आहे इत्यादीबद्दलची माहिती आपण त्या पुस्तिकेत प्रकाशित करत असतो. आणि ती प्रकाशित झाल्यामुळे उमेदवारांना जबाबदारीची जाणीव निर्माण होते. म्हणजे कशी, की जर आपण या पदाकरिता अर्ज केलो तर आपल्याला कंपनीच्या अधिनियमाखाली असून आपल्याला शासकीय अधिनियमांचे पालन करून त्याचे महत्त्व, त्याचे स्थान, कर्तव्य, उत्तरदायित्व विचारात घेऊन आपल्याला ते काम करावे लागेल याची जबाबदारी त्या उमेदवाराला कळते आहे. त्यामुळे अशी जबाबदारी पूर्ण न करू शकणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत नाही. आणि जे उमेदवार या सर्व जबाबदारीची जाणीव निर्माण करून घेतात, जबाबदारी स्वीकारायला तयार असतात, तर असेच उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छितात. नंतरचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ. कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन, त्यांची बढती, त्यांचा सत्कार कंपनीतर्फे जर केला जात असेल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होत असेल, तर अशी सुद्धा आपल्याला माहिती त्या पुस्तिकेद्वारे प्रकाशित करता येतो. म्हणजेच जर आपण अशा प्रकारची माहिती पुस्तकामध्ये आपण प्रकाशित करू तर कर्मचाऱ्यांच्या मनोबलात सुद्धा वाढ होईल, की आपल्या सत्कारासंदर्भात, आपल्या चांगल्या कार्यासंदर्भात, बढती संदर्भात माहिती प्रकाशित होत आहे. आणि जर आपण अशा प्रकारची जर माहिती आपण त्या पुस्तिकेत प्रकाशित करू तर कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होईल, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली तर हमखास की त्यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ होईल, कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल. नंतरचा मुद्दा आहे आपुलकीची भावना जागृत करणे. आपुलकीची भावना जागृत
करणे किंवा आपुलकीची भावना जागृत होते आहे. संस्थेतून निवृत्त होऊन गेलेले कर्मचाऱ्यांचे मनोबल या पुस्तिकेत प्रकाशित केली जाते. त्याचप्रमाणे कार्यरत कर्मचाऱ्यांचे संस्थेतील स्थान, त्यांचे महत्त्व इत्यादीची दखल या पुस्तिकेत घेतली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेच्या प्रति आपुलकीची भावनासुद्धा जागृत होते. जर प्रमंडळ पुस्तिकेत किंवा भरतीविषयक पुस्तिकेत संस्थेतून जे काही कर्मचारी निवृत्त होतात तर त्यांचे मनोगत आपण त्या पुस्तिकेत प्रकाशित करावा लागतो आहे. त्याचप्रमाणे जे काही कार्यरत कर्मचारी आहेत तर त्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे त्या संस्थेतील काय स्थान आहे, त्यांचे काय महत्त्व आहे इत्यादीबद्दलची दखल घेऊन आपण त्या पुस्तिकेत माहिती प्रकाशित करत असतो. आणि जर आपण अशा संदर्भातली माहिती प्रकाशित करत आहोत तर कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीची भावना जागृत होते आहे. नंतर आहे उत्पादनात वाढ. उत्पादनात वाढ. चांगले, नियमित व कार्यक्षमपणे कार्य केल्यास अतिरिक्त मजुरी, बक्षिसे व बढती संस्थेकडून दिली जाते. याची पूर्ण कल्पना कर्मचाऱ्यांना या पुस्तिकेमुळे मिळते. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आपल्या कार्यक्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेतात. त्यामुळे कंपनीच्या उत्पादनात वाढ होते. उत्पादनात वाढ. कंपनीत किंवा व्यवसायात जे काही चांगल्या प्रकारे काम करत आहेत, नियमित आणि कार्यक्षमपणे काम करत आहेत तर त्यांना त्यांची अतिरिक्त मजुरी, जर एखादा कामगार वेळेच्या नंतरही जर काम करत असेल, अतिरिक्त ओव्हरटाईम जर काम करत असेल तर त्यांना त्या अतिरिक्त वेळेची मजुरी, त्यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दलची बक्षिसे, त्यांना बढती संस्थेकडून दिली जाते. याची पूर्ण कल्पना कर्मचाऱ्यांना या पुस्तिकेतून मिळते. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आपल्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून, उपयोग करून कंपनीच्या उत्पादनात वाढ करतो. आणि जर कंपनीच्या उत्पादनात वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पादनातसुद्धा वाढ होतो आहे. नंतर चौथा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो, माहिती पुस्तिका. माहिती पुस्तिका. माहिती पुस्तिका यालाच छोटी पुस्तिका किंवा पॅम्पलेट्स असे सुद्धा म्हणतात. आजचे युग तांत्रिक युग आहे. तांत्रिक किंवा आधुनिक युगात उत्पादनाचे नवनवीन तंत्र विकसित झालेले आहेत आणि या नवीन उत्पादन तंत्राच्या सहाय्याने उत्पादनाचे कार्य पार पाडले जातात. माहिती पुस्तिका यालाच छोटी पुस्तिका किंवा पॅम्पलेट्स जे काही 5-10 पेजेसचे असतात याला आपण माहिती पुस्तिका, छोटी पुस्तिका, पॅम्पलेट्स असे म्हणू शकतो आहे. आणि आजचे युग तर हे तांत्रिक युग आहे. तांत्रिक किंवा आधुनिक युगात उत्पादनाचे नवनवीन तंत्र विकसित झाले आहेत आणि या नवीन उत्पादन तंत्राच्या सहाय्याने उत्पादनाचे कार्य हे पार पाडले जातात. उत्पादनाच्या क्षेत्रात नवीन उत्पादन तंत्र, कार्यप्रणाली, नवीन संशोधन इत्यादीचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे आणि वापर होत आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे दर्जेदार वस्तू कमी कालावधीत जास्त प्रमाणात व कमी खर्चित तयार होतात. अशा तंत्रज्ञानाचा वापर न केल्यास आपले उत्पादन स्पर्धेत टिकून राहत नाही. आजचे युग हे तांत्रिक युग आहे आणि प्रत्येक उद्योजक हा तंत्रज्ञानाचा, तांत्रिक साधनांचा वापर करून कमी दर्जाच्या वस्तू म्हणजेच कमी किमतीच्या वस्तू कमी वेळात जास्त प्रकाशित करतो आहे, जास्त तयार करतो आहे, म्हणजेच कमी वेळात जास्त वस्तू निर्माण करतो आहे. अशा तंत्रज्ञानाचा जर वापर उद्योजक करत नसेल तर तो स्पर्धेत टिकून राहणार नाही. स्पर्धेत जर त्याला टिकून राहायचं असेल तर अशा तंत्रज्ञानाचा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करणे खूप आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा आपल्या व्यवसायात वापर करणे खूप गरजेचं आहे आणि अशा तंत्रज्ञानाची म्हणजेच कार्यप्रणालीची माहिती व प्रशिक्षण आपल्या कर्मचाऱ्यांना देणेसुद्धा खूप आवश्यक आहे. जर कोणत्याही व्यावसायिकाला आपल्या उत्पादनात वाढ करावायची असेल आणि टेक्निकल वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तांत्रिक यंत्राचा वापर जर करावायचा असेल तर त्या संदर्भातली संपूर्ण माहिती वेळेच्या आत आणि त्या तंत्रज्ञानाबद्दलची माहिती, त्याचं प्रशिक्षण इत्यादी संदर्भातली माहिती त्या व्यावसायिकाला, कर्मचाऱ्यांना देणे खूप आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाबद्दलचे ज्ञान व मार्गदर्शन आपल्या कर्मचाऱ्यांना करून देण्यासाठी मोठी व्यापारी संस्थेने एक छोटी पुस्तिका प्रकाशित
करतात यालाच माहिती पुस्तिका किंवा पॅम्पलेट्स असे म्हणतात. आणि जे काही मोठे उद्योजक आहेत अशा प्रकारची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत देण्यासाठी त्या व्यवसायासंदर्भात, त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू संदर्भात, त्या तंत्रज्ञानाच्या संदर्भात माहिती प्रकाशित करण्यासाठी मोठे जे उद्योजक जी काही एक छोटी पुस्तिका प्रकाशित करतात त्याला माहिती पुस्तिका किंवा पॅम्पलेट्स असे म्हणतात. या पुस्तिकेमुळे कर्मचाऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे बदलांचे ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत व ज्ञानात वाढ होते. कर्मचारी नवीन तंत्रज्ञान शिकण्यात प्रेरित होतात आणि अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायात केल्याने व्यवसायाच्या प्रतिष्ठेतसुद्धा वाढ होते. कारण जर आपण एखादी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू आणतो आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू संदर्भात प्रशिक्षण घेण्यास आणि प्रशिक्षण देण्यास, ती इलेक्ट्रॉनिक वस्तू शिकण्यात कर्मचाऱ्यांना खूप आश्चर्यचकित म्हणजे खूप ते उत्साही असतात. त्यांना शिकून घेण्याची खूप आवड येतो आहे. आणि म्हणूनच एखाद्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला जर एखाद्या म्हणजे आपल्या उद्योगात एखादी चांगल्या दर्जाची वस्तू प्राप्त करून घ्यावायची असेल तर प्रत्येक उद्योजकाने त्या तंत्राबद्दल किंवा त्या साधनांबद्दल परिपूर्ण माहिती प्रकाशित करणे खूप आवश्यक आहे. मोठे मोठे उद्योजक अशा संदर्भातली माहिती, मार्गदर्शन आणि ज्ञान ज्या काही छोट्या पुस्तिकात प्रकाशित करतात त्याला ती माहिती पुस्तिका किंवा पॅम्पलेट्स असे म्हणतात. आपण चौथा प्रकार शिकत आहोत विद्यार्थ्यांना, माहिती पुस्तिका. आता बघूया माहिती पुस्तिकेचे फायदे, की माहिती पुस्तिका प्रकाशित केल्याने व्यवस्थापकाला कोणते फायदे होतात, व्यावसायिकाला कोणते फायदे होतात. पहिला फायदा आहे नवीन तंत्रज्ञानाची माहिती. या पुस्तिकेत नवीन संशोधित झालेल्या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती प्रकाशित केल्याने कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दलची माहिती होते. म्हणजेच व्यवसायात कोणत्या प्रकारची आपण वस्तू तयार करत आहोत, कोणत्या साधनांचा वापर करून आपण एखादी वस्तू तयार करत आहोत, कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण एखादी वस्तू तयार करत आहोत, तर अशा तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती प्रकाशित केल्याने कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दलची माहिती होते. नंतर आहे उत्पादन खर्चात घट. उत्पादन खर्चात घट. जर आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी वस्तू तयार करत आहोत तर साहजिक गोष्ट आहे की त्या उत्पादन खर्चात घट होईल. आपल्याला कर्मचाऱ्यांचा वापर करून एखादी वस्तू तयार करण्यासाठी 100 रुपये जर खर्च येत असेल आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तीच वस्तू तयार करण्यासाठी जर 50 रुपये खर्च येत असेल तर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ती वस्तू तयार करूया. आणि जर तंत्रज्ञानाचा वापर करून आपण एखादी वस्तू तयार केली तर उत्पादन खर्चातसुद्धा घट होईल आणि वेळेचीसुद्धा बचत होईल. नंतर आहे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ. नवीन तंत्रज्ञानाबद्दलचे योग्य प्रशिक्षण जर आपण कर्मचाऱ्यांना दिले तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. कारण आपण जे काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी वस्तू तयार करत आहोत तर त्या तंत्रज्ञानाबद्दल योग्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देणे खूप आवश्यक आहे. आणि जर आपण त्या तंत्राबद्दल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिला तर त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि व्यावसायिकांच्या उत्पादनातसुद्धा वाढ होईल. नंतर आहे चौथा मुद्दा, उत्पादकतेत वाढ. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कंपनीच्या उत्पादकतेत वाढ होते. तसेच दर्जेदार व आकर्षित वस्तू तयार करण्यातसुद्धा मदत होते. जर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी नवीन वस्तू तयार करत आहोत तर नवीन वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला वेळेचीसुद्धा बचत होतो आहे आणि ती वस्तूसुद्धा दर्जेदार तयार होते. आणि दर्जेदार वस्तू आपण जर बाजारपेठेत कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देत आहोत तर कंपनीच्या उत्पादकतेतसुद्धा वाढ होईल. तसेच दर्जेदार व आकर्षित वस्तू तयार करण्यासुद्धा आपल्याकडे एक साधन निर्माण होईल. नंतर आहे नवीन तंत्रज्ञान शिकण्याची कर्मचाऱ्यांची तयारी. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची कर्मचाऱ्यांची तयारी असायला पाहिजे. म्हणजेच आपण भरतीविषयक पुस्तिकेत जर नवनवीन संशोधित तंत्रांबद्दल माहिती देत आहोत किंवा दिली जाते, तसेच या यंत्राचे काय फायदे आहेत, त्याची काय कार्यप्रणाली आहे, टिकाऊपणा इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. त्यामुळे कर्मचारी नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी स्वतः प्रेरित होतात. शेवटचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, संस्थेच्या प्रतिष्ठेत वाढ. नवीन तंत्रज्ञानाबद्दल संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यास व नवीन तंत्रज्ञानाचे वापर आपल्या संस्थेत केल्यास व्यवसायिक जगात व समाजात संस्थेच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.
जर आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उत्कृष्ट दर्जाची वस्तू तयार करत आहोत आणि ती उत्कृष्ट दर्जाची वस्तू बाजारपेठेत कमीत कमी किमतीला विकत आहोत, तर असे केल्याने ग्राहकांना त्या व्यवसायासंदर्भात परिपूर्ण माहिती होते आणि चांगले गुण त्या व्यवसायाचे ग्राहकांपर्यंत पोहोचतात आणि त्या व्यवसायासंदर्भात त्या जगात, समाजात, त्या देशात, संस्थेच्या प्रतिष्ठेतसुद्धा वाढ होत आहे आणि वाढ होते आहे. तर आपण विद्यार्थ्यांनो जे काही प्रकार आपण शिकत आहोत, व्यावसायिकांचे प्रकार, व्यावसायिक संदेशवहनाचे प्रकार, तर हा खूप मोठा भाग आहे. व्यावसायिक संदेशवहनाचे प्रकार एकूण आपण बघतच आहोत. जसे की आपण संदेशवहनाचे प्रकार बघितलेले आहेत, त्याचप्रमाणे हा व्यावसायिक संदेशवहनाचा प्रकार खूप मोठा भाग आहे. आपल्याला या 3-4 तासिकेमध्ये आपल्याला 3-4 तासिका लागणार आहेत. तर त्याच्यापैकी आपला चौथा प्रकार झालेला आहे. चौथा प्रकार म्हणजेच माहिती पुस्तिका. याच्या नंतरचा भाग आपण पुढच्या तासिकेला शिकूया आणि आपण इथेच थांबूया. विद्यार्थ्यांना मी तुम्हाला विनंती करतो आहे की यूट्यूबवर हे सगळे व्हिडिओ घातलेले आहेत. तुम्ही त्या व्हिडिओ बघा, डाउनलोड करा आणि त्याच्या नोट्स तुम्ही आपल्याकडे लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या कामात अभ्यास करण्यास महत्त्वाचे ठरतील. आपण इथेच थांबूया. धन्यवाद.